एक कठीण निर्णय. नमस्कार मित्रांनो. आलोक हा ऑफिसमधून थेट बाबांसाठी केक घेऊन घरी आला आणि दाराबाहेरूनच त्याच्या बाबांच्या खोलीकडे चालू लागला. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा. वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा. पण समोरचे दृश्य पाहून त्याची पावले तिथेच थांबली. बाबा बाबा असे म्हणत त्या 2 मिनिटांत आलोक धापा टाकत संपूर्ण घरभर शोधत होता. पण त्याचे बाबा कुठेच दिसत नव्हते. तो त्याच्या खोलीत पळत गेला जिथे त्याची पत्नी आणि सासू हसत होत्या आणि निर्लज्जपणे बोलत होत्या. आलोक त्याच्या पत्नीला म्हणाला, पुष्पा बाबा कुठे आहेत? पण तिने यावर कोणतेच उत्तर दिले नाही. आलोक त्याच्या पत्नीवर ओरडला, पुष्पा मी तुला विचारले की बाबा कुठे आहेत? पुष्पा म्हणाली, मला कसे कळेल की ते कुठे आहेत? मी काय त्यांचा ठेका घेतला आहे का की मी नेहमी त्यांच्या मागे राही? हे ऐकून आलोकने तिच्या गालावर जोरात थापड मारली. तू बाबांबद्दल हे काय म्हणतेस? आणि तूच त्यांना इतक्या प्रेमाने इथे बोलावले होतेस ना, आणि आज तू म्हणतेस की तू त्यांचा ठेका नाही घेतलास. पुष्पाची आई म्हणाली, जावई तुम्ही माझ्या मुलीशी कसे बोलत आहात? आलोक ओरडला, सासूबाई तुम्ही आमच्या मध्ये बोलू नका. मी माझ्या बायकोशी बोलत आहे. आणि जर मला नंतर असे समजले की तुम्ही दोघी यात सहभागी आहात तर लक्षात ठेवा, मी माझ्या वडिलांसाठी कोणत्याही थराला जाईन. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. आवाज ऐकून त्याने त्याच्या हातातून फोन खाली टाकला आणि तो घाईघाईने घराबाहेर पडला. गाडी चालवताना त्याचे हात थरथरत होते. 4 तासांच्या प्रवासानंतर त्याने त्याच्या वडिलांना पाहताच मिठी मारली आणि आलोकला रडू कोसळले आणि म्हणाला, तुम्ही कुठे गेला होतात बाबा? मी तुम्हाला किती शोधले आणि अचानक तुम्ही असे कसे निघून गेले? तुम्हाला काही झाले असते तर मी काय केले असते बाबा? मी खूप घाबरलो होतो. माझ्याशी बोला बाबा. माझ्याकडे पहा, मी परत आलो आहे. आता मी तुम्हाला काहीही होऊ देणार नाही. आणि त्यानंतर आलोकने बाबांना गाडीत बसवले आणि बाबांना त्यांच्या गावच्या घरी आणले. ते डॉक्टर काका म्हणाले, पहा आलोकजी, मी यांना स्टेशनवर बेशुद्ध अवस्थेत पडलेले पाहिले आणि त्यांच्या फोनवर तुमचे नाव दिसले म्हणून तुम्हाला फोन केला. तसे मी यांना औषध दिले आहे. ते काही तासात शुद्धीवर येतील. आलोक म्हणाला, धन्यवाद काका, माझ्या बाबांना घरी आणल्याबद्दल. त्यानंतर ते डॉक्टर काका निघून गेले. आलोकला बाबांना थोडी थंडी वाजत असल्याचे लक्षात आले म्हणून तो बाबांसाठी ब्लंकेट आणायला त्यांच्या खोलीत गेला आणि समोर आईचा फोटो पाहून त्याचे डोळे भरून आले. त्याला आठवले की मी घरी येताच आईच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसायचा. ती माझी वाट पाहत असायची आणि बाबा मागून आईला म्हणायचे, शारदा तुझा मुलगा येईल वेळेवर, किती वाट बघशील. तू अशा प्रकारे दाराशी बसल्याने आलोक लवकर परत येणार नाही. त्याची आई हसून म्हणायची, हो मला माहित आहे आलोकचे बाबा, मी सतत दाराकडे पाहत राहिल्याने तो लवकर परत येणार नाही. पण जेव्हा तो मला दूरवरून तिथे उभा असलेला पाहतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरही हास्य येते आणि म्हणूनच तो पटकन रिक्षातून उतरतो, मला मिठी मारण्यासाठी धावत येतो. तो आल्याने मला किती शांती वाटते याची तुम्हाला कल्पना नाही. मला सगळे माहिती आहे शारदा, म्हणूनच आलोक तुझ्यावर खूप प्रेम करतो. बाबा आईला चिडवण्यासाठी असे नेहमी म्हणायचे. आई चिडून म्हणायची, आलोकचे बाबा माझ्या मुलाबद्दल काहीही बोलू नका. त्याचे आपल्या दोघांवर तितकेच प्रेम आहे. असा मुलगा मिळायला भाग्य लागते. आलोकला रडू आले. आज आईशिवाय हे घर घरासारखे वाटतच नाहीये. अजूनही आई स्वयंपाकघरातून मला हाक मारत आहे आणि म्हणत आहे, आलोक बघ आज तुझ्या आवडीचे जेवण बनवले आहे. क्षणभर आलोकला असे वाटले की खरोखरच आई त्याला आवाज देत आहे. माझ्या आईने कधीही तिच्या स्वतःच्या वेदनांना माझ्या स्वप्नांमध्ये अडथळा येऊ दिला नाही. आम्ही आयुष्यभर एकमेकांचे दुःख वाटून घेतले, पण तिने मला कधीही हे कळू दिले नाही की तिला रक्ताचा कर्करोग आणि मूत्रपिंडाचा त्रास आहे. तिने माझ्या शिक्षणासाठी प्रत्येक पैसा वाचवला आणि मला आज एक उत्तम शिकलेला माणूस बनण्यास पात्र बनवले. एक कर्ज जे मी या जन्मात फेडू शकत नाही. पण मी तुम्हाला वचन देतो बाबा, मी माझ्या पुढच्या जन्मात हे कर्ज नक्कीच फेडेन.
जरी मला देवाकडे भीक मागावी लागली तरी मला प्रत्येक जन्मात तुमचेच मूल व्हायचे आहे. बाबांचा खोकला ऐकून आलोक बाहेर आला आणि बाबाला सावरले. आलोक बाबांना त्याच्या घरी घेऊन जाऊ लागला. पण बाबा म्हणाले, नाही आलोक बेटा, मी तिथे जाणार नाही. मला आणखी मान गमावायचा नाही. आलोक दृढनिश्चयाने म्हणाला, बाबा, आज मी तुम्हाला वचन देतो की मी तुमचा गमावलेला सन्मान काहीही झाले तरी तुम्हाला तो परत मिळवून देईन. असे म्हणून आलोकने त्याच्या बाबांना गाडीत बसवले आणि त्याच्या घरी निघून गेला. त्याचा राग शिगेला पोहोचला होता. त्याला विश्वासच बसत नव्हता की त्याची पत्नी आणि तिची आई बाबांसोबत असे काही करतील ज्यामुळे ते इतके निराश होतील. पण त्याला हे समजत नव्हते की त्याच्या आईच्या मृत्यूनंतर पुष्पानेच स्वतः बाबांना शहरात आणण्याचा आग्रह धरला होता आणि काही दिवसांपूर्वीच घडले होते. एके दिवशी ती म्हणाली होती की मी तुझ्याशी जेव्हा काही बोलण्याचा विचार करते तेव्हा तू पळ काढून निघून जातोस. त्यावेळी ती तिच्या आईच्या घरी होती. तू कुठे आहेस आलोक, मी काय म्हणते त्याकडे नीट लक्ष दे. तुझ्या आईचे निधन होऊन 3 वर्षे झाली आहेत आणि बाबा त्या शहरात एकटेच राहतात. तुला तुझ्या वडिलांची काही काळजी आहे की नाही? आलोक आश्चर्याने विचारले, आता आज काय झाले? तुला अचानक माझ्या बाबांची काळजी कशी वाटू लागली? आई जिवंत असताना ते दोघेही जेव्हा इथे यायचे तेव्हा तुला ते अजिबात आवडत नव्हते. मग आज अचानक तुला माझ्या बाबांची काळजी का वाटते? काय झाले? पुष्पा काही वेळ गप्प बसली आणि म्हणाली, ही जुनी गोष्ट झाली आहे आलोक. आणि लोक काय म्हणतील? पूर्वीची गोष्ट वेगळी होती आलोक. मुले लहान होती, मलाही खूप कामे होती. पण तुला काय कळणार की एका स्त्रीला घरात किती कामे असतात. आणि आपली मुले आता थोडी मोठी झाली आहेत. आणि पूर्वी आई त्यांची काळजी घ्यायची, आता त्याही नाही. आणि बाबांना अशा शहरात राहावे लागते जिथे ना चांगले दवाखाने आहेत ना चांगले अन्न. जरा विचार कर की त्यांना नोकरांसोबत कसे राहावे लागत असेल. आणि मग आपले नातेवाईक काय म्हणतील? एकुलता एक मुलगा असून सुद्धा वडिलांना 2 वेळचे जेवणही देऊ शकत नाही. आलोक आश्चर्यचकित झाला. तो विचार करू लागला की त्याच्या पत्नीच्या वागण्यात अचानक बदल होण्याचे कारण काय असू शकते. पण मग काही वेळाने त्याने विचार केला की कदाचित काळानुसार तिचे वागणे बदलले असेल. या विचाराने तो खूप आनंदित झाला. त्याने त्याच्या वडिलांना फोन करून त्यांची तब्येत विचारली आणि तो म्हणाला, बाबा, आता तुमचे काम करणे पुरे झाले. तुम्ही तुमची नोकरी सोडून आमच्यासोबत इकडे राहावे असे आम्हाला वाटते. तुम्ही असे किती काळ तिथे एकटे राहणार? मी चांगला कमावता आहे, तुम्हाला नोकरी करण्याची काही गरज नाही. तुम्ही लवकरात लवकर इथे निघून या. मी तुम्हाला खात्री देतो की तुम्ही इथे सन्मानाने राहाल. तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही. आलोकचे वडील म्हणाले, बेटा आलोक, तुझी आई बरोबर होती. तू आमचा खूप साधा, सरळ आणि जबाबदार मुलगा आहेस. कदाचित तुला माहित नाही बेटा की मी पुढच्याच महिन्यात निवृत्त होत आहे. पण मी तुझ्या पत्नीला कळवले होते. कदाचित ती तिच्या कामामध्ये तुला सांगायला विसरली असेल. आलोकचे मन क्षणभर गोंधळले. मग त्याने विचार केला, पुष्पा कदाचित या लोभामुळे तर माझ्या वडिलांना इथे राहण्यासाठी बोलवत असेल. नाहीतर खरंच कदाचित ती खरोखर विसरली असेल. दरम्यान पुष्पा तिच्या आईला म्हणाली, आई, तुझा जावई पूर्णपणे मूर्ख आहे. त्याला आठवतही नाही की त्याचे वडील निवृत्त होत आहे. विनाकारण त्या शहरात घर घेतले आहे. जर बाबा इथे आले की मी ते घर भाड्याने देईन आणि काही दिवसांनी ते विकून टाकीन आणि त्यांना आता निवृत्तीचे पैसेही मिळतील. एकदा का ते पैसे त्यांच्या नातवाच्या नावावर हस्तांतरित केले की त्यानंतर काहीही घडो, मला काय फरक पडतो? आलोक त्याच्या पत्नीच्या या विचारांबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ होता. तो फक्त त्याच्या वडिलांना म्हणत होता, बाबा, मी आता चांगले कमावतोय, तुम्ही आमच्यासोबत राहू शकत नाही का? आता तुमची सून देखील तुम्हाला इथे आणण्याचा आग्रह करत होती. तिचे वागणे खूप बदलले आहे. तिलाही तुमची काळजी आहे. बाबा म्हणाले, किमान ती माझ्याबद्दल विचार तरी करते. हे ऐकून चांगले वाटले. एका म्हाताऱ्या वडिलांना आणखी काय पाहिजे? आलोक म्हणाला, बाबा, तुम्ही निवृत्त व्हा किंवा नका होऊ,
पण काहीही झाले तरी तुम्ही आता आमच्यासोबतच राहाल. शेवटी तुमच्या नातवालाही तुमची गरज आहे. त्याला त्याच्या घरातील चालीरीती आणि परंपरा तुम्हाला शिकवायच्या आहेत. तेवढ्यात पुष्पाने आलोकचा फोन घेतला आणि म्हणाली, बाबा कृपया आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या. आणि मग लोक आम्हाला काय म्हणतील. मुलगा आणि सून असूनही वडील फक्त नोकरांवर अवलंबून असतात. शेवटी आपले लोक हे आपलेच असतात. आणि जर आपण एकमेकांना मदत केली नाही तर दुसरे कोण करणार. पुष्पाने तिच्या गोड शब्दांनी बाबांना सोनेरी स्वप्नांचे दर्शन दाखवले. बाबा तिच्या मुलाच्या आणि सुनेच्या बोलण्याने खूप आनंदित झाले आणि आलोककडे येण्यास तयार झाले. बाबांच्या निवृत्तीच्या फक्त 2 दिवस आधी पुष्पा आणि आलोक त्यांच्या गावी आले. बऱ्याच वर्षांनी पुष्पा तिच्या मूळ सासरच्या घरात आली होती. आल्यावर तिने घरातील सर्व मौल्यवान वस्तू पॅक केल्या आणि तिच्या पतीला सांगितले की आपण बाबांकडे असलेली सर्व महत्त्वाची कागदपत्रे घेऊन जाऊयात. मला तर वाटते की आपण घर विकू नये किंवा ते रिकामे देखील ठेवू नये. आपण ते भाड्याने देऊ जेणेकरून ते स्वच्छ राहील, कारण या घरात आईच्या खूप आठवणी आहेत. आलोकने उत्तर दिले, पुष्पा मी ते ठरवू शकत नाही. हे सर्व बाबांचे आहे, त्यामुळे तेच काय तो निर्णय घेतील. शेवटी हे घर त्याचे आहे. ते जे काही करतील माझा यावर कसलाही आक्षेप नसेल. मला फक्त असे वाटते की बाबांनी निवृत्तीनंतर आनंदाने वेळ घालवावा आणि त्यांना योग्य आदर मिळावा. शेवटी पुष्पाने तिची योजना पूर्ण केली आणि बाबांना तिच्यासोबत घरी आणले. काही दिवस ती बाबांशी खूप आदराने चांगली वागली. बाबांनाही मुलांसोबत राहणे आवडू लागले. बाबांना आणखी काय हवे होते. एके दिवशी नाश्ता केल्यानंतर आलोक ऑफिसला निघून गेला. बाबा टीव्ही पाहत होते. पुष्पा म्हणाली, बाबा जरा बाजारातून 2 किलो कांदे आणि 1 किलो बटाटे आणा. आणि हो, परत येताना पवनसाठी दूध आणि बिस्किटे आणा. बाबा म्हणाले, पुष्पा जेव्हा मी सकाळी फिरायला गेलो होतो तेव्हाच मला सांगितले असते तर मी सर्व काही आणले असते. आता मला खूप थकल्यासारखे वाटत आहे. आता मला पुन्हा बाहेर जावेसे वाटत नाही. पुष्पा म्हणाली, बाबा तुम्ही दिवसभर घरीच बसलेले असता. घरातले थोडे काम करण्यात काय हरकत आहे. मी तुम्हाला कोणता डोंगर हलवायला सांगत नाहीये. मला फक्त बाजारात जाऊन काही सामान आणायचे आहे. बाबा म्हणाले, पुष्पा बेटा मी तुला नकार देत नाहीये. मला या सगळ्या कामाची सवय नाही आणि मी थकलो आहे. म्हणूनच मी म्हणालो जर तू मला सकाळी सांगितले असते तर मी परत येताना सर्व काही आणले असते. ठीक आहे, रागावू नकोस, मी लगेच आणतो. पुष्पा म्हणाली, घरगुती कामे करून कोणाला कंटाळा येतो का बाबा. तुम्ही असे का म्हणत नाही की मी सांगितलेली कामे तुम्हाला करायची नाहीये. असे म्हणून ती तिच्या खोलीत निघून गेली. हे काही नवीन नव्हते. कालांतराने बाबांसोबत हे नेहमीचेच झाले होते. मुलगा जोपर्यंत घरी असतो तोपर्यंत ती बाबांशी अगदी प्रेमाने गोड बोलायची आणि तो ऑफिसला निघून जाताच तिचे खरे रूप दाखवायला सुरुवात करायची. पण बाबा त्याच्या मुलाला काहीही सांगत नसे, कारण बाबांना त्यांच्यात भांडण होऊ द्यायचे नव्हते. म्हणूनच ते नेहमी गप्प राहायचे. पत्नी जिवंत असताना ते खूप आरामदायी जीवन जगत होते. तिच्या जाण्यानंतरही नोकर घरात होते. तेव्हा त्यांना कोणतीही कमतरता जाणवली नाही आणि त्यांना कधीच काम करावे लागले नाही. सगळे काही खूप छान चालले होते. शेवटी पुष्पाने बाबांना बाजारात पाठवलेच. पण अचानक बाजारात जाताना बाबांना वाटले की आता काय करायचे. त्यांनी कधीही बाजारात जाऊन अशी किराणा सामानाची कोणत्याही वस्तूची खरेदी केली नव्हती. पण त्यांची सून गोड बोलून टोमणे मारून बाबांना काम करायला भाग पाडत होती. एके दिवशी आलोक घरी नसताना पुष्पा बाबांना म्हणाली, बाबा जर आज मोलकरीण येणार नाही तर कृपया तुमची भांडी तुम्ही धुवाल का. आणि हो, जर सिंकमध्ये 1-2 भांडी असतील तर कृपया तीही धुवून टाका. बाबा विचारात हरवले होते की आजपर्यंत आलोकच्या आईने त्यांना कधीही भांडी धुवायला लावली नव्हती आणि आज अशी वेळ आली आहे की त्यांची सून त्यांना भांडी धुवायला लावत आहे. आलोक येताच सून पुष्पा अशा प्रकारे बदलायची. बाबा सकाळी फिरायला जात असायचे आणि आल्यानंतर ते थकून झोपून जायचे.
एके दिवशी आलोकने बाबांना विचारले, काय झाले बाबा, आज तुम्ही खूप थकलेले दिसता. बाबा म्हणाले, आलोक बेटा, आज मी फिरायला गेलो होतो तेव्हा मला चक्कर येत होती. आलोक म्हणाला, बाबा मग तुम्ही 2-3 दिवस बाहेर जाऊ नका, घरीच थोडा आराम करा. बाहेर उष्णता देखील खूप वाढली आहे, कदाचित म्हणूनच तुम्हाला चक्कर येत असेल. असे म्हणून आलोक कामावर निघून गेला. थोड्या वेळाने पुष्पा आली आणि बाबांना भाज्या आणायला सांगितल्या. बाबा म्हणाले, माझी तब्येत बरी नाहीये. पुष्पा म्हणाली, बाबा जर तुम्हाला भाज्या आणायच्या नसतील तर आणू नका, किमान आजारी असल्याचे कारण तरी सांगू नका. तुम्ही आता घरीच राहणार असल्याने तुम्हाला काही काम करावेच लागेल. बाबा म्हणाले, ठीक आहे पुष्पा बेटा, मला आधी काहीतरी खायला दे, मला थोडी ताकद आली की मी बाजारातून तुला हवे ते आणून देईल. मग पुष्पाने बाबांना जेवण आणले आणि त्यांच्यासमोर ठेवले. बिचाऱ्या बाबांनी शांतपणे जेवण केले आणि नंतर बाजारात सामान आणण्यासाठी गेले. ते परत येत असताना त्यांची प्रकृती बिघडत चालली होती. कसे तरी ते घरी आले. सामान टेबलवर ठेवून त्यांच्या खोलीत जाणारच होते तेव्हा त्याची सून म्हणाली, बाबा तुम्ही कुठे जात आहात? माझी आई आली आहे, तिच्यासाठी 2 कप चहा आणा. माझी आई इतक्या दिवसांनी आली आहे म्हणून मला तिच्यासोबत राहणार आहे. बाबा म्हणाले, पण सुनबाई मला चक्कर येत आहे. पुष्पा म्हणाली, बाबा तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी इतके बहाणे का करता? सुनेचे बोलणे ऐकून बाबा शांतपणे स्वयंपाकघरात चहा बनवण्यासाठी गेले आणि बिस्किटे आणि नाश्त्यासह 2 कप घेऊन आले. त्यांची प्रकृती बिघडत चालली होती. सून पुष्पाने तिचा पाय बाबांच्या पायात घातला, ज्यामुळे बाबा अडखळले आणि चहा पुष्पाच्या आईच्या साडीवर आणि पायावर सांडला. पुष्पा म्हणाली, बाबा तुम्ही हे काय केले? तुम्हाला एक काम नीट करता येत नाही. लवकर जा आणि एक कापड घेऊन या आणि माझ्या आईचे कपडे आणि पाय स्वच्छ करा. बाबा त्यांच्या सुनेचा चेहरा पाहत होते. पुष्पा जोरात ओरडली, तुम्ही माझ्याकडे काय पाहत आहात? तुम्हाला ऐकू येत नाहीये का? लवकर जा. बाबा शांतपणे एक कापड घेऊन आले आणि पुष्पाच्या आईचे पाय स्वच्छ करू लागले. त्यांचे डोळे पाणावले. दरम्यान आई आणि मुलगी बाबांना तुच्छ लेखून हसत होत्या. बाबा त्यांच्या खोलीत गेले आणि पत्नीच्या फोटोला छातीशी धरून त्यांना रडू कोसळले आणि स्वतःशीच बोलू लागले, तुला माहित होते की मी तुझ्याशिवाय काहीही करू शकणार नाही, तरीही तू मला एकट्याला सोडून का गेलीस? मलाही तुझ्या सोबत का नाही नेलेस? तू मला इथे कोणावर अवलंबून राहण्यासाठी सोडले? पुष्पा तिच्या खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली, बाबा तुम्ही रडून असे सांगण्याचा प्रयत्न करत आहात का की आम्ही तुमच्याशी चांगले वागत नाही? तुम्हाला दिवसाला 2 जेवण आणि झोपायला जागा मिळते आणि या म्हातारपणात तुम्हाला आणखी काय हवे आहे? आणि हो, मी त्यापेक्षा जास्त काही करू शकत नाही. जर तुम्हाला तुमच्या मुलाचे कुटुंब तोडायचे असेल तर माझ्याबद्दल त्यांच्याकडे तक्रार करा. असे म्हणून ती निघून गेली. संध्याकाळी मुलगा आलोक त्याच्या वडिलांची विचारपूस करण्यासाठी आला आणि त्यांना औषध दिले. पण बाबांनी आलोककडे कोणतीही तक्रार केली नाही. त्यांनी एक निर्णय घेतला आणि एका कागदावर आपल्या मुलाला एक पत्र लिहिले. आलोक, माझ्याकडे असलेली जी काही मालमत्ता आहे ती तुझीच आहे, पण ती मालमत्ता फक्त तुझी आणि तुझ्या मुलाची असेल. तुझ्या पत्नीचा त्यावर कधीही अधिकार राहणार नाही. सरकार मला एक पेन्शन देईल ज्यामुळे मी आरामात जगू शकेन. मी आता एक क्षणही तुमच्या घरात राहू शकणार नाही. मला जिथे आदर मिळेल तिथे राहायचे आहे. मी अपमानास्पद वागणुकीला आता कंटाळलो आहे. कृपया तुझ्या वडिलांना माफ कर आणि मला माझे जीवन माझ्या पद्धतीने जगू द्या. येथे आल्यानंतर मला कळले आहे की वास्तव हे दाखवलेल्या स्वप्नांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. शेवटी अशा अपमानामुळे बाबा शांतपणे आलोकचे घर सोडून शहरात त्यांच्या घरी गेले, जिथे असंख्य हितचिंतक राहत होते, ज्या लोकांशी त्यांचे रक्ताचे किंवा इतर कोणतेही नाते नव्हते, परंतु त्या सर्वांचे त्यांच्याशी मानवी संबंध होते. आज बाबांचा वाढदिवस होता. आलोक त्याच्या वडिलांच्या खोलीत जाताच ते त्याला दिसले नाहीत. तेव्हा तो काळजीत पडला. मग बाबांनी लिहिलेले पत्र वाचले आणि पुष्पाला प्रश्न विचारला.
पुष्पा म्हणाली की तिने फक्त बाबांना बाजारातून काही सामान आणायला सांगितले होते आणि मी या व्यतिरिक्त त्यांना काहीही सांगितले नाही आणि तसेही मी त्यांचा कोणताही ठेका घेतलेला नाही की ते कुठे जातात काय करतात। आलोकने रागाने तिला थाप मारली, बाबांबद्दल तू हे काय म्हणतेस? लक्षात ठेव, तू माझ्या वडिलांसोबत जे केलेस तेच तुझ्यासोबत देखील घडेल। आज तुझी आई, माझ्या वडिलांचे दुःख तुम्हाला दिसत नाही, कदाचित उद्या तुझ्या दुःखात मी नसेन। आलोक त्याच्या वडिलांना भेटण्यासाठी एकटा गेला आणि बाबाला मिठी मारण्यासाठी धावला आणि खूप रडला। आलोकने बाबांची माफी मागितली। जेव्हा आलोकने पुन्हा त्याच्यासोबत घरी येण्यास सांगितले तेव्हा बाबा म्हणाले, मी माझे आयुष्य जगलो आहे आलोक बेटा, मी फक्त एवढेच म्हणेन की तुमच्या मुलांना चांगले संस्कार द्या आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या। मी माझा वेळ येथे आनंदाने घालवी, मला खाण्यासाठी पुरेसे पैसे मिळतात म्हणून मी कोणत्याही गोष्टीचा लोभी नाही। मी इतका काळ सन्मानाने जगलो आहे आणि सन्मानानेच डोळे मिटेन एवढीच इच्छा आहे। आलोक म्हणाला, नाही बाबा, मी आता तुम्हाला एकटे सोडू शकत नाही, मी तुमचा आत्मसन्मान तुम्हाला परत करेन, काहीही किंमत मोजावी लागली तरी। आलोक बाबांसोबत घरी परत येताच आई आणि मुलगी दोघीही घाबरल्या। आलोकने रागाने पुष्पाच्या गालावर दोनदा थाप मारली आणि म्हणाला, तुझी माझ्या बाबांसोबत असे करण्याची हिम्मत कशी झाली? बाबा म्हणाले, आलोक बेटा जाऊ दे, जे झाले ते झाले। नाही बाबा, मी तुमच्या स्वाभिमानाशी तडजोड करू शकत नाही, मी हे अजिबात स्वीकारू शकत नाही। जाव्याला इतका रागावलेला पाहून पुष्पाची आई शांतपणे निघून जाऊ लागली, पण आलोकने तिला थांबवले आणि म्हणाला, मला माझ्या वडिलांना आणखी लाज किंवा अपमान सहन करताना पाहायचे नाही। मी बाबांसाठी सर्व काही सोडून देऊ शकतो, पण मी माझ्या बाबांना सोडून जाऊ शकत नाही। तुम्ही तुमच्या मुलीला घेऊन जाऊ शकता। पुष्पाची आई म्हणाली, मी माझ्या मुलीला कुठे घेऊन जाऊ? हे तिचे घर आहे। आलोक म्हणाला, तुम्हाला हे माहीत असतानाही तुम्ही दुसऱ्याच्या वडिलांसोबत असे कसे वागू शकता? तुम्हाला लाज वाटत नाही का? पुष्पाच्या आईचे डोके शरमेने खाली झुकले। पुष्पाने सासऱ्याच्या पाया पडून क्षमा मागितली। बाबा, मला माफ करा, मी माझ्या आईच्या बोलण्याने भारावून गेले होते। आलोक म्हणाला, नाही पुष्पा, तू केलेली चूक माफ केली जाणार नाही। शांतपणे तुझ्या वस्तू उचल आणि इथून निघून जा, मी आता तुझे कोणतेही नाटके ऐकून घेणार नाही। आलोकने पुष्पाचे सामान आणले आणि फेकून दिले। त्याने तिचा हात धरला आणि तिला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण बाबांनी त्याला थांबवले आणि म्हणाले, सून कधीही हे घर सोडणार नाही आणि ती कुठे जाईल? आपली सून या घराची इज्जत आहे आणि मी असा किती काळ जगेन हे मला माहित नाही, पण जर आपल्या घराची इज्जत गेली तर ती परत येणार नाही। आजपासून सून इथेच राहील, हा माझा शेवटचा निर्णय आहे। आलोक पुष्पाला म्हणाला, हे बघ, तुला लाज वाटली पाहिजे, तू त्यांच्याशी इतकी वाईट वागूनही तरीही ते तुझ्या पाठीशी उभे आहेत। माझ्या वडिलांच्या सांगण्यावरून मी तुला हे शेवटचे माफ करत आहे, पण जर तू पुन्हा असे काही केलेस तर दोनदा विचार कर। पुष्पाची आईही पुढे झाली आणि तिच्या वडिलांची माफी मागितली आणि शांतपणे निघून गेली। त्या दिवसापासून पुष्पाने बाबांना कधीही त्रास दिला नाही, उलट तिने त्यांची मनापासून सेवा केली, कारण तिला चांगलेच माहीत होते की जर आलोकने तिला घराबाहेर काढले तर तिच्याकडे काहीही उरणार नाही। तर मित्रांनो, आपल्याला ही कथा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा। श्री स्वामी समर्थ।